मिरज उर्सात पाण्याचा दर 60 रुपये। मिरज सुधार समितीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद। हजरत मिराज साहेब उर्सात बसवण्यात येणाऱ्या पाण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे दर कमी करण्यासाठी मिरज सुधार समितीचे प्रयत्न सुरू आहेत। सर्वसामान्य भाविकांना 80 रुपये दर सुद्धा परवडत नसल्याचे मिरज सुधार समितीच्या निदर्शनास आलं। म्हणून मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, युनुस चाबुकसार, शकील पिरजादे, अभिजित दाणेकर, नरेश सातपुते यांच्या शिष्टमंडळाने मिरज पोलीस ठाणे शेजारी जिल्हा परिषद जागेत लागलेला पाना चालक मेहबूब शेख आणि एजाज बारगीर यांना पाण्याचे दर कमी करण्याची मागणी केली। मिरज सुधार समितीच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत पाना चालकांनी कोणत्याही मनोरंजन खेळाचे दर केवळ 60 रुपये केलेत। त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दिलासा मिळाला असल्याचं मत मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी व्यक्त केलं। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। गत वर्षी हजरत मिराज साहेब रहमतुल्लाह अलैह यांच्या उर्सामध्ये मिरज हायस्कूलमध्ये जे पाणी बसवण्यात आले होते, त्या पाण्याच्या ठेकेदाराने अतिशय चुकीच्या पद्धतीने आर्थिक नुपाटूक भाविकांची केली होती। म्हणून यावर्षी आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं महानगरपालिकेकडे विनंती केली की या ठिकाणी जे मिरज हायस्कूलमध्ये पाणी बसणार आहेत त्यात अतिशय कमी माफक दर करणे गरजेचं आहे। आणि या संदर्भात त्यांनी आमचा जो आंदोलन होता त्या आंदोलनात दखल घेऊन त्या ठेकेदारांना 80 रुपये दर केला। 80 रुपये दर सुद्धा जास्तच होते आहे। म्हणून आम्ही या जिल्हा परिषदमध्ये जे पाणी बसवण्यात आलेले आहेत, म्हणजे मेहबूब शेख असतील किंवा एजाज बारगीर असतील, आम्ही त्यांना विनंती केली, आमचे शकील भाऊ पिरजादे असतील, युनुसभाई चाबुकसार असतील, यांना घेऊन आम्ही त्यांना विनंती केली की 80 रुपये दर सुद्धा जास्त होते, सर्वसामान्य भाविकांना हा दर परवडणारा नाही आहे, तुम्ही त्यापेक्षाही कमी दर करून भाविकांना या मनोरंजन खेळात आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करा। त्याने मिरज सुधार समितीच्या मागणीला विनंतीला मान देऊन या ठिकाणी अतिशय कमी दरा म्हणजे 60 रुपये दरामध्ये आणि खेळाचे त्यांनी इथं मनोरंजन साहित्य भाविकांना उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मिरज सुधार समितीच्या वतीनं या दोघांचा आम्ही मनापूर्वक आभार मानतो आणि या खेळाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या अशी मी त्यांना सर्वांना आवाहन करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।